सूर्याची दाहकता आता दिवसेंदिवस वाढत चालली असून गोंदिया जिल्ह्यातल्या प्रकल्पांचीही तहान वाढत चालली आहे। गोंदिया जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात सरासरी 31% पाणीसाठा आहे आणि अशात उन्हाळ्याची खरी जाणीव करून देणाऱ्या मे आणि जून महिन्यात काही प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता वर्तवली जाते। तर अनेक मध्यम प्रकल्पांनी एप्रिल महिन्यातच तळ गाठायला सुरुवात केली आहे। त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय देवेंद्र रहांगडाले यांनी। गोंदिया जिल्ह्यामध्ये जी पाण्याची समस्या आहे ती देखील भेडसावू लागली आहे। गोंदिया जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा जर विचार केला तर केवळ 31%च पाणीसाठा शिल्लक आहे। मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील कटंगी मध्यम प्रकल्पामध्ये आहे। आपण जर का बघितलं तर या जलाशयाने देखील आता तळ गाठायला सुरुवात केलेली आहे। एप्रिल महिना आता सुरू आहे आणि एप्रिल महिन्याच्या शेवटीच या अ, जलाशयाने तळ गाठायला सुरुवात केली आणि याच्यामुळे भविष्यात पाणी टंचाई जो संकट आहे तो आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। एकूण 9 मध्यम प्रकल्प गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत। 4 मोठी प्रकल्प आहेत। मोठ्या प्रकल्पांमध्ये जरी पाणीसाठा समाधानकारक असला तरी मध्यम प्रकल्पांची परिस्थिती मात्र बिकट आहे। केवळ 31%च जलसाठा या ठिकाणी शिल्लक आहे। चोरखमारा आणि संग्रामपूर ही जी 2 जलाशय आहेत हे तर आत्ताच ऑक्सिजनवर आल्याचे बघायला मिळत आहे। चोरखमारा प्रकल्पामध्ये केवळ 16%, तर संग्रामपूर प्रकल्पामध्ये केवळ 12% इतकाचा जलसाठा असून भविष्यात गोंदिया जिल्ह्यामध्ये जे पाणी संकट आहे तो आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर आहे जरा जपून करावा असं आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सातत्याने करण्यात येत आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया।